हॅलो, मी प्रतीक्षा आणि आज मी आमच्या शेतात आलेली आहे। रविवार असल्यामुळे शेतात आम्ही डब्बे घेऊन आलेले आहोत। आता दुपारची वेळ आहे, दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि अतिशय शांतता आणि निवांत वातावरण आहे। सूर्यदेवी त्या दिवशी ढगाच्या आडून बघत होती। तसं वातावरणात गारवा होता आणि समोरच हिरवगार रानही होतं। इथे गव्हाचं पीक घेतलेलं होतं। जेवणाची वेळ झाल्यामुळे इथे आम्ही सगळे डब्बे घेऊन जेवणास बसलो होतो। जेवणात आमटी, पोळी, ठेचा, कांदा असं सगळं काही होतं। इथे मघा आणि पूर्वा चारा खात होते, त्यांच्यासोबत वासंतीही होती। इथे वातावरण ढगाळ आहे आणि माझ्या इथे बाजूलाच तुरीचे हे सगळे झाडं आहेत आणि हे शेतातलं मोठं लिंबाचं झाड आहे, ज्याच्या खाली मी उभी आहे। खूप दिवसानंतर शेतात आल्यामुळे थोडंसं रिलॅक्स आणि शांत वाटत आहे। हे काही बाबांनी फुलांची झाडं लावलेली आहेत, ज्यामध्ये जास्वंद, त्याचे कळ्या तुम्हाला दिसतील। ही स्वस्तिकाची झाडं, त्याला बहर आलेला आहे। जसं जशी हवा सुटत होती तसं तसं हे पीक वाऱ्याच्या झुळकीसोबत आनंद जणू डौलतच होतं। हे कोथिंबिरीचं छोटंसं रोप तिथे लावलेलं होतं। इथे फवारणी चालू होती हरभऱ्याच्या पिकावर। आई आणि संपदा हळदीची पाहणी करत होती। ही होती दरवर्षी घेण्यात येणारी हळद। आज बऱ्याच दिवसांनी माझी आणि आशूची भेट झाल्यामुळे तो जमेल तेवढे लाड माझ्याकडून करून घेत होता। कुरवाळून घेत, कधी डोक्यावरून हात फिरवत, असं त्याचं काहीसं चालू होतं। आशूने त्या दिवशी आई आणि माझ्याकडून त्याचे भरपूर लाड करून घेतले। त्याला समोर कुठलीही जाणीव झाली का तो लगेच धावत त्या वस्तूपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही। इथे हरभऱ्याच्या पिकात असलेल्या गवताची कापणी चालू होती। मी कॅमेरा घेऊन शूट करत असल्यामुळे त्या आत्यांनाही खूप कुतूहल वाटत होतं। काय मग संपदा, कसा गेला तुझा आजचा दिवस शेतातला? छान गेला, मस्त वाटलं आम्हाला आज शेतात येऊन। आता आम्ही तुरीच्या शेंगा थोड्या भरत आलेल्या आहेत। ह्या काय एवढ्या तोडल्या मी, आता अजून तोडत आहे। घरी जाऊन तुरीच्या दाण्याची आमटी, कचोरी, वेगळे पदार्थ करून खायचे आहेत। आई, झाल्या का तुरीच्या शेंगा तोडून? हो, तोडणं झाले आहेत। आता थोडं काही भरलेल्या शेंगा आहेत, काही थोडे भरायचे आहेत। ते टोपऱ्या शेंगा तोडत आहे। शेतात आलो की चुलीवरच्या चहाचा खास आमचा बेत ठरलेलाच असतो आणि त्यात संपदाच्या हातचा चहा म्हणजे ती खास एक पर्वणीच असते। इथे गरमागरम चुलीवरचा चहा तयार झाला होता। बाबा इथे हरभऱ्याच्या पिकाची पाहणी करत होते। आजपर्यंत अनेक नैसर्गिक वादळे आली, संकटे आली, पण आजही ते तितक्याच हिमतीने त्याच्या समोर ठामपणे उभे आहेत। आजही शेतकऱ्यांच्या आयुष्यातला संघर्ष संपलेलाच नाही आहे आणि याच अनुभवावर आधारित मी एक शेतकऱ्याची हाक ही मराठी कविता लिहिली होती आणि ती माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। आपण सर्वांनी ती कविता पुनश्च एकदा ऐकावी। आणि असा काहीसा होता रविवारच्या सुट्टीचा दिवस आणि आमच्या शेताचा टूर। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपणास कसा वाटला हे मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि पुढील अपडेट्ससाठी काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।